देवळाई म्हाडा कॉलनी परिसरामध्ये अंतर्गत केलेल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असून याविषयी संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी आणि सातारा देवळाई भागामध्ये विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या या मागणी संदर्भात भारतीय दलित संघटनेच्या वतीनं महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली आहे। आज महानगरपालिकेवर निदर्शने दलित कोबराच्या वतीने निदर्शन करण्यात येत आहे। नेमका विषय काय? नेमका विषय सातारा देवळाई, मोठ्या आवाजात। नेमका विषय सातारा देवळाई परिसर म्हाडा कॉलनी एक छोटीशी वस्ती आहे। तिथं समुद्री कंट्राक्टरचे ठेकेदार आणि स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित अधिकारी यांच्या दोघांचा फायदा होण्यासाठी ह्या लोकांनी अतिशय निकृष्ट दर्जाचं तिथं काम केलं आहे। कोणतीही पाणी न करता नीट तिथे पाणी करून झाल्याच्या नंतर बी वारंवार आम्ही सारखे निवेदन देऊन बी सुद्धा हे लोक आमचे काही मागण्या करत नाहीये। अडचणी कोण नेमक्या मूलभूत समस्या काय काय? तिथे पथदिवे नाहीत। लोकांच्या काही नागरिकांच्या घरामध्ये यांनी 5 फूट रोड उंच उचलल्याने नागरिकांच्या घरामध्ये तिथं पाणी शिरत आहे। तिथे पथदिवे नाही। यांना वारंवार निवेदन सुद्धा हे लोक तिथं पाणी करून जातात, पण आश्वासन देऊन निघून जातात। तुम्ही रस्त्याचा प्रश्न मांडलेला आहे, रस्त्याचा दर्जा कसा आहे? आता जे नवीन रोड बनवले निकृष्ट दर्जाचा रस्त्याचे काम त्याला पूर्णपणे भेंगा पडलेला आहे। तो एकाच पावसामध्ये हा तो रोड पूर्ण वाहून गेलेला आहे। तर तुम्ही काय प्रशासनाकडे काय मागणी करणार आहे? आमची मागणी एवढीच आहे की तिथं देवळाई परिसरमध्ये म्हाडा कॉलनीमध्ये त्यांनी नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे, त्याची काहीतरी सोय करावी, व्यवस्था करावी। किंवा तिथं पथदिवे बसावे। ड्रेनेज लाईन अख्खं रोडावर उतरत आहे, नागरिकांचे हाल होत आहे। तिथं आता डेंग्यूची साथ पसरलेली आहे, त्याचं प्रशासन नीट लक्ष देऊन यांनी मान्य नाही झालं तर पुढचं काय? आणि तिथं म्हाडा कॉलनी असलेलं 30 वर्ष जुनं बुद्ध विहार आहे। तर बुद्ध विहाराकडे पूर्वीकडे जाणार रोड आणि पाठीमागचं जाणारं रोड मॅपमधून सुद्धा रोडाचं मॅपमध्ये असून सुद्धा हे लोक तिथे काम करत नाही आहे। हा काष्टदम चाललेला आहे। आमची मागणी आहे महानगर संबंधित अधिकारीवर, ठेकेदारावर, ॲट्रॉसिटीची आमची मागणी आहे। आमची आयुक्तालयाला हीच मागणी की यांच्यावर कायदेशीर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा। आपलं नाव? सागर गोल्डे, युवा शहर अध्यक्ष। नेतृत्वाखाली हा प्रचंड प्रमाणात काढलेला आहे। म्हाडा कॉलनी येथे जेतवन आनंद बुद्ध विहार आहे। मागची साईड आणि पुढची साईड ही मॅपमध्ये असताना सुद्धा निव्वळ जातीवादातून त्यांनी ते काम केलेलं नाही। तर जे त्यांच्यावर आपल्या ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी। मूलभूत काय समस्या आहे? तिथे एक स्मशानभूमीसाठी व्यवस्थित नाही ना जागा, जाताना पथदिवे नाही, बसायला जागा नाही, पथदिवे नाही। रस्ता काम केलं निकृष्ट दर्जाचं काम तर झालेलंच आहे। एका पावसात तो रस्ताही वाहून गेलेला आहे आणि कुठं कमी उंची याचे उंची दर्जाचे ते काम केलेले ना, कमी उंच रस्ता त्याची उंची वगैरे कुठं 12 आहे तर कुठं 16 आहे, त्याच्यामुळं घरामध्ये पाणी शिरत आहे।
जे काही महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आहेत आणि ठेकेदारांचा फायदा करणारे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. आपलं नाव सांगा. मी सुमित्रा खंडारे, जिल्हाध्यक्ष.